कुठल्या तरी मृताने काय छान म्हटले आहे, जे लोक माझ्या प्रेतावर रडतात, अजून मी उठून उभा राहिलो तर मला जगूही देणार नाहीत. जेव्हा जखमेतून रक्त बाहेर येत नाही ना, तर समजून जा की तो घाव कोणत्या तरी आपल्या व्यक्तीनं दिला आहे. नातीसंबंध ही नोकरीसारखीच झाली आहेत आजकाल. चांगली ऑफर मिळाली की बदलून जातात. कलियुगचा काळ आहे साहेब, जेव्हा माणूस पडला की हसू येते आणि मोबाईल पडला की जीव निघून जातो. जिवंत असून कोण करतो कदर कोणाची? ही तर मृत्यूच आहे, जी माणसाला अनमोल बनवते. जपून चाल माणसा, ही माणसांची वस्ती आहे. इथे लोक स्वतः देवाला सुद्धा धोका देतात. मग तुझी काय हस्ती आहे? अहंकार आणि पोट जेव्हा दोन्ही वाढतात तेव्हा माणूस इच्छूनही कोणाला मिठी मारू शकत नाही. जीवनाचे सर्वात कडवे धडे नेहमी गोड बोलणाऱ्यांच्या पायांपाशीच शिकायला मिळतात. ज्याला पोहायला शिकवतोस तोच तुला बुडवायला तयार होऊन बसतो. खूप अजबशी कश्मकश आहे. जीवनात खोटं बोललं तर देव नाराज होतो आणि खरं बोललं तर आपलेच नाराज होतात. गीता आणि कुराण कधीच एकमेकांशी भांडत नाहीत आणि यांच्यासाठी तेच भांडतात जे त्यांना कधी वाचतच नाहीत. बेजान वस्तूंना बदनाम करण्याचे किती सोपे प्रकार असतात. लोक लपून छपून ऐकतात आणि म्हणतात की भिंतींनाही कान असतात. पैसा म्हणतो मी रोज नवी नाती बनवतो, पण जुनी आणि खरी नाती मोडतो. मित्रांनो, माणूस कधी गर्दीत हरवत नाही. माणूस तेव्हा हरवतो जेव्हा तो एकटा असतो. मोठं दुःख आहे या जगात कुणी कुणाचा हमदर्द नाही. प्रेत शमशानात ठेवल्यावर आपलेच लोक विचारतात आणखी किती वेळ लागेल. मरणे हे जिण्यासाठी गुडघे टेकण्यापेक्षा 100 पटीने चांगले आहे. लोक इच्छितात की तुम्ही चांगले व्हा, पण तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगले व्हावे हे कधीच त्यांना नको असतं. निंबाची चूक नसते की तो कडू आहे, खुदगर्जी जीवाची चूक आहे की त्याला गोडच आवडतं. जर यशस्वी व्हायचे असेल तर शिखरावर नजर ठेवा मित्रांनो. कावळ्याच्या ठोकण्याने घडा कधी थांबत नाही. खाली पडून बघा, उचलायला कोणी नाही. जरा स्वतः उभे राहा, सगळे तुम्हाला पाडायला येतील. सुंदर चेहराही म्हातारा होतो, ताकदवान शरीरही ढासळते. पदही एक दिवस संपते, पण एक चांगला माणूस तो नेहमीच चांगला राहतो. अकाल जर धान्याचा असेल तर मानव मरतो, पण अकाल जर संस्कारांचा असेल तर मानवता मरते. प्रत्येक माणसात काहीतरी प्रतिभा असते, पण लोक ती दुसऱ्यासारखे बनण्यात वाया घालवतात. खामोशी म्हणजे कमजोरी नाही, तो मोठेपणा असतो. ज्याला सहन करायला येतं त्याला सांगायलाही येतं. जशी नियत तशी कहाणी. कोणी पक्ष्यांसाठी बंदूक ठेवतो, कोणी पाण्याचा कटोरा. जगातील प्रत्येक गोष्ट ठेचकाळल्यावर तुटते. फक्त यश हेच आहे जे ठोकर खाऊनच मिळते. नियत चांगली असेल तर नशीब कधी वाईट नसतं. डोंगर चढणारा वाकून चालतो आणि उतरणारा उंचमान करून चालतो. जो वाकून चालतो तो उंचीवर जातो आणि जो फुगून चालतो तो खाली येत असतो. अभिमान सामान्याला शैतान बनवतो आणि नम्रतापणा सामान्याला फरिश्ता. लोक काय म्हणतात म्हणू दे, ही तर वेळवेळची गोष्ट आहे आणि वेळ प्रत्येकाची येते. प्रार्थना मागून कुणाचा भला होत नाही, मिळतं तेच जे आपण पेरलं असतं. अडचणीत सोडून जाणारा कितीही आपला असला तरी मनातून उतरतो. माणूस एकटाच होतो जेव्हा आपलेच त्याला चुकीचे समजू लागतात. काही नाती देवच तोडतो, आपले आयुष्य खराब होऊ नये म्हणून. जे नाते कमी आणि अहंकार जास्त ठेवतात त्यांना मनापासून दूरच ठेवा. चूक विसरा, पण धडा नेहमी आठवा. वेळेपेक्षा जास्त किंमत त्यांना द्या ज्यांनी वेळीच तुमची साथ दिली. मरलेल्या वर रडणारे 1000 मिळतात, पण जिवंताला समजून घेणारा एकही नाही. नियत आणि विचार चांगले असायला हवेत. चांगल्या गोष्टी तर सगळे बोलू शकतात. जेव्हा तुटा तेव्हा एकट्यातच तुटा. या जगाला तमाशा पाहण्यातच मजा आहे. कोणी विश्वासघात केला तर मनापासून धन्यवाद द्या. तेच लोक शिकवतात की विश्वास विचार करून करावा. विसरणे सगळ्यांना येते, पण काय आणि कधी बोलायचे हे फार थोड्यांना येते. करतात ते माझ्या उणिवांची चर्चा अशी, जणू ते स्वतः देवदूत असावेत. सुंदर असायला चेहरा नको, शब्द सुंदर असायला हवेत. लोक चेहरे विसरतात, शब्द नाही. खोटही किती विचित्र आपण बोललो तर छान वाटतं, दुसऱ्यांनी बोललं की राग येतो. स्मरणशक्ती कमजोर असणे एवढे वाईट नाही बिचारे ते, ज्यांना प्रत्येक गोष्ट आठवत राहते. आईबापांची शिकवण सगळ्यांना वाईट वाटते, पण त्यांची वसियत सगळ्यांना चांगली वाटते. घरच्या काही जबाबदाऱ्या रात्रीची झोप उडवतात. रात्री जागणारा प्रत्येक जण आशिक नसतो मित्रांनो. खूप दूर जावे लागते फक्त हे जाणण्यासाठी की जवळचा कोण आहे. जगातील सर्वात स्वस्त गोष्ट सल्ला. एकाला मागा 1000 मिळतात. सर्वात महाग मदत. हजारांना मागा, कदाचित एक देईल. सच्चा माणूस खोट्या माणसापेक्षा अधिक सफाई देतो. आपल्या वयावर किंवा पैशावर कधी घमंड करू नका. मोजता येणाऱ्या गोष्टी एक दिवस संपतात. मन लावायचे असेल तर पुस्तकांशी लावा. बेवफाई झाली तरी काबिल करून सोडेल. एखाद्याची हस्ती त्याच्या अंदाजावरून मोजू नका. थांबलेली नदी सखोल असते. आयुष्यामध्ये नकारात्मक विचार ताबडतोब बदलले पाहिजेत. जीवनात हे महत्वाचे नाही की तुम्ही जगाला किती दिलं,
महत्वाचं हे आहे की तुम्ही किती आनंदात जगलात. मजबूत होण्यात मजा तेव्हा येते जेव्हा संपूर्ण जग तुम्हाला तोडायला लागलं असतं. जीवनात जर कधी भीती वाटली तर तिला स्वतःवर हावी होऊ देऊ नका. त्यावर हल्ला करून संपवा. भीतीमुळे थांबणारा कधीही यशस्वी होत नाही. कधी कधी आपण एखाद्यासाठी तितके महत्वाचे नसतो जितके आपण समजतो. बोलायचे विचार करत राहू नका. उद्याची चिंता करत बसू नका. आजच्या क्षणात जगा. जीवनात आपले दुःख कधीच दुसऱ्याला सांगू नका. ते तुमच्यासाठी संकट बनू शकते. पूर्ण आयुष्यात फक्त एक धडा लक्षात ठेवा. मैत्री आणि प्रार्थना. नियत स्वच्छ ठेवा. कुठलाही काम कठीण वाटतो जोपर्यंत तुम्ही त्यात पहिला पाऊल टाकत नाही. कमवत राहा जोपर्यंत प्रत्येक महाग वस्तू स्वस्त वाटू लागणार नाही. जगातील सर्वात कठीण काम आपल्यातले आपले शोधणे. नदीकाठी उभे राहून नदी पार होत नाही, पाण्यात उतरणे लागते. जीवनात नेहमी थांबू नका. योग्य वेळ येत नाही, योग्य वेळ आणावा लागतो. चुका अनेक केल्या पण शिक्षा तिथेच मिळाली जिथे दोष नव्हता. जीवनात जे लोक तुमच्यापासून दूर जायला इच्छितात ते परिस्थितीवर ढकलून देतात. जीवन एका मिनिटात बदलत नाही पण 1 मिनिटाचा निर्णय जीवन बदलून टाकतो. माझे शब्द इतक्या लक्षपूर्वक वाचू नका. काही आठवले तर मला विसरू शकणार नाही. या जीवनात रुपयांचे मूल्य कितीही कमी जास्त झाले तरी ती कधीही इतकी खाली पडत नाही जितका माणूस स्वतः रुपयांसाठी खाली पडतो. जर जीवनात लढाई आपल्या लोकांशी असेल तर हरलं तरी चालेल, कारण काही नाती खूप अनमोल असतात. जे लोक आतून मरून गेले असतात तेच इतरांना जगायला शिकवतात. आपण जीवनातून जितके शिकू शकू तितके शिका. मृत्यूला तर एक दिवस हरायलाच आहे. अडचणीच्या वेळी घाबरणारा मागे जातो, मेहनती मात्र उभा राहतो. स्वप्ने सर्वांनी गोड पाहिली, आश्चर्य आहे की डोळ्यांचे पाणी कसे खरे राहिले. कुणाला हसवलं तर काय, कुणाला रडवलं तर काय. जीवनाने एक गोष्ट तर शिकवली की काहीही ठरलेलं नसतं. ज्या नात्यांना आत्म्याची जोड असते त्यावर देवदूत पहारा देतात. तोडायचा प्रयत्न करा, ते अधिकच गहरे होतात. भिंती माझ्यासोबत रडत राहिल्या आणि लोकांना वाटलं की घर सुंदर आहे. एक सुंदर काल होता, पण तो काल होता. मला सत्य बोलणारे लोक आवडतात कारण ते स्वतः तुटतात पण दुसऱ्याचे मन नाही तोडत. मित्रांनो, काही लोक आपल्या आयुष्यात येतात ते शिकवण्यासाठी आणि काही लोक आयुष्यातून जातात ते जागे करण्यासाठी. मनुष्याचे खरे रूप तेव्हाच दिसते जेव्हा त्याला तुमच्याकडून काहीही मिळण्यासारखे नसते. जगात सर्वात मोठे नाटक म्हणजे दुःखी माणूस हसण्याचा प्रयत्न करतो आणि खुश माणूस दुसऱ्याला रडवण्याचा. अंतर कितीही असो, मन दूर गेले की नातं संपतं आणि मन जवळ असेल तर दूर असलेलेही आपलेच वाटतात. ज्यावर खूप विश्वास ठेवतो ना त्याच्याकडून मिळालेला धोका सर्वात खोलवर जखम करतो. हसणारे चेहरे नेहमीच आनंदी नसतात. बऱ्याचदा ते फक्त आपली वेदना लपवण्यात कुशल असतात. काही लोकांना मनापासून प्रेम दिलं तरी ते जपता येत नाही, कारण त्यांना नातं हवं नसतं. त्यांना फक्त आपला उपयोग हवा असतो. तुमची किंमत तुम्ही पडलेले असताना नाही तर तुम्ही पुन्हा उभे राहिल्यावर दिसते. या जगात सर्वात महाग वस्तू आहे खरी नाती आणि सर्वात स्वस्त आहे खोटी नाती. दिखाऊ प्रेम. कोणी तुम्हाला वेळ देतं म्हणजे त्याला वेळ आहे म्हणून नाही, तर त्याच्यासाठी तुम्ही महत्वाचे आहात म्हणून. ज्यांच्या मनात विष असतं त्यांना तुमची गोडी कधी दिसत नाही. कोण कितीही चुकला तरी एक सत्य कधीही चुकत नाही. नियत स्वच्छ असेल तर देव कधीही पाठ फिरवत नाही. वाईट काळात 2च गोष्टी कळतात, कोण आपला नाही आणि आपण कोणासाठी आपलेपणा वाया घालवला. माणूस शब्दाने नाही वागणुकीने ओळखला जातो. कधी कधी स्वतःला शांत ठेवणं हाच सर्वात मोठा प्रतिकार असतो. लोकांना तुमचे दुःख नको असते, त्यांना तुमचा तमाशा हवा असतो. आयुष्याचं सर्वात कठीण गणित म्हणजे आपले कोण आणि कोण फक्त आपलं अभिनय करतात. काही वेळा रडून मन हलकं होत नाही पण काही लोकांपासून दूर जाऊन होतं. जगात सर्वात जास्त दुखावणारी गोष्ट म्हणजे वरचेवर हे सिद्ध करावं लागतं की तुम्ही चुकीचे नाही. जगात 2च प्रकारचे लोक असतात, एक तुम्हाला दुखावणारे आणि दुसरे तुम्हाला मजबूत बनवणारे. ज्यांची नजर नेहमी उणिवा शोधण्यात असते त्यांना तुमच्या किमती गुणांमधलं सौंदर्य दिसतच नाही. काही नाती तुटली नाहीत, फक्त त्यांची भूमिका संपली. मानवतेची शोकांतिका अशी की जिवंत माणसाला समजून घेण्यासाठी कुणी वेळ काढत नाही, पण मृत्यूनंतर पोस्ट लिहायला 1000 तयार असतात. लोकांचे बदलणे हा त्यांचा स्वभाव असतो. तुम्ही त्यांच्याशी कसे वागलात याचा त्यावर काहीच परिणाम नसतो. स्वतः तुटूनही दुसऱ्याला आधार देणं हा सर्वात मोठा दानधर्म आहे. जवळचा माणूस बनायला वर्षे लागतात आणि दूरचा बनायला फक्त एक गैरसमज. जे लोक आयुष्यभर आपले वाटतात ते शेवटी तू आहेस तरी कोण असेही विचारू शकतात.
फसवणूक करणाऱ्यांचा एकच फायदा, माणूस स्वतःवर विश्वास ठेवायला शिकतो. काही लोकांनी दिलेल्या वेदना आपल्या जीवनातील सर्वात मोठा बोध बनतात. आयुष्यातील सत्य इतकं सोपं असतं की कोण तुमचा हात धरतो त्यापेक्षा कठीण वेळी कोण तुमच्यासोबत उभा राहतो हे महत्वाचं असतं. कधी कधी मनाने मोठे असणारे लोक कर्माने खूप एकटे असतात. प्रेमाचे हजार भाव असतात, पण खरे प्रेम फक्त एकच, जे तुमच्या मागे नसतं, तुमच्या बाजूला असतं. लोकांनी तुमचा गैरफायदा घेतला तरी त्यांना दोष देऊ नका, कारण ती त्यांची सवय आहे आणि मदत करणेही तुमची. जीवनाचं सर्वात मोठं शहाणपण, कुणी तुमच्यासाठी रडत नसेल तर त्याच्यासाठी तुम्ही का रडायचं? जगात सगळं बदलतं, पण देवावरचा विश्वास बदलू देऊ नका. एखाद्यावर खूप प्रेम करणे चूक नसते, त्याला महत्व देत राहणे चूक असते. जो तुमचं महत्व समजत नाही, अडचणी तुमचा मार्ग अडवत नाहीत, त्या तुमची ताकद घडवतात. येणारे जाणारे लोक बदलतात, पण आपण स्वतःला विसरतो, तेव्हा जीवन कठीण बनते. तुम्ही शांत आहात याचा अर्थ तुम्ही चुकीचे आहात असा नाही. तुम्ही वाद नको म्हणून शांत आहात. लोकांमध्ये दोष काढणे सोपे असते, पण स्वतःशी प्रामाणिक राहणे कठीण. ज्याच्याकडून आपण प्रेम अपेक्षित करतो त्याच्याकडून द्वेष मिळाला की मनाची होणारी तुटफूट हे जगातील सर्वात मोठं दुःख आहे. कधी कधी आपण चांगले लोक गमावतो कारण आपल्याला वाईट लोकांची सवय झालेली असते. जगातील सर्वात धोकादायक लोक ते नसतात जे तुमच्याशी भांडतात, ते असतात जे हसत हसत विश्वासघात करतात. जीवनातील 3 गोष्टी परत मिळत नाहीत: बोललेला शब्द, गमावलेला विश्वास आणि चुकलेली संधी. कधी कधी थोडं मागे हटणं ही कमजोरी नसते, ते शहाणपण असतं. ज्यांच्या मनात कटुता जास्त असते ते दुसऱ्याच्या सुखावर जळत राहतात, कारण त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात शांतता नसते. ज्याने आयुष्यात सर्वात जास्त दिलेलं असतं त्यालाच शेवटी विचारावं लागतं, मी एवढा वाईट आहे का? जगात कोणाच्याही जागी आपण राहू शकत नाही, फक्त त्यांच्या अनुभवातून शिकू शकतो. दुःख देणारे लोक आणि धडा देणारे लोक बहुतेक वेळा तेच असतात. कधी कधी स्वतःला हरवून दिल्याशिवाय आपण कोण आहोत हे कळतच नाही. माणसं बदलली म्हणून आश्चर्य वाटत नाही, आश्चर्य वाटतं तेव्हा जेव्हा ते सांगतात की मी तसाच आहे. जगात सर्वात मोठी किमया म्हणजे आपल्यावर झालेल्या वेदनेतूनही हसणं. नात्यांची सुंदरता त्यात नाही की ते किती दिवस टिकतं, सुंदरता त्यात आहे की ते किती प्रामाणिक आहे. जीवनात 2च लोक आठवतात, एक ज्यांनी मदत केली आणि दुसरे ज्यांनी फसवलं. कधी कधी शांततेतही मोठा आवाज असतो, पण तो फक्त मनाला ऐकू येतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. तुमचा किमती वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू एक नव्या व्हिडिओमध्ये नव्या माहितीसह. तोपर्यंत जय श्री कृष्णा. श्री स्वामी समर्थ.